तर नमस्कार मंडळी, प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आणि आपण करतो आहेत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या विशेष सहाय्य न्याय योजना ज्या आहेत राबवल्या जातात त्यांचं सामाजिक अंकेक्षण. तर या सामाजिक अंकेक्षणादरम्यान आपण अकोट तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये निवासी राहून तेथील गाव पातळीवर आपण निरीक्षण करत आहोत. तर आपण सध्या आहोत सोमठाणा गावामध्ये. तर इथे फिरत असताना आपल्याला हे आजी मिळालेले आहे. या आजीचं हे घर आहे पाठीमागे. या आजीला कुणाचाही आधार नाही. आजीचं वय खूप जास्त झालेलं आहे, 65 वर्षाचंही खूप वर आहे. आजी एकदम जगजग झालेले आहेत. त्यांना इथं सांभाळ करणारं कोणीच नाही. आम्ही 7 दिवसापासून या गावामध्ये फिरत आहेत. तर या आजी झाडाखालीच बसलेल्या असतात. यांना कोणाचाही आधार नाही, त्यांना अपत्य वगैरे असं कोणीच नाही आहे. तर ज्या व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली असतात त्यांच्यासाठी शासन स्तरावरून खूप साऱ्या योजना राबवल्या जातात. पण ज्या व्यक्तींची नावं दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये नाही आहेत पण ती अशी निराधार आहेत, या व्यक्तींसाठी पण शासन स्तरावरून अशा खूप साऱ्या योजना राबवल्या जातात. तर ज्या व्यक्तींची नावे दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये नाही आहेत पण ज्यांचं उत्पन्न 21,000पेक्षा कमी आहे, अशा लोकांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गतही अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये दरमहा दिले जातात. त्यासाठी तुम्हाला 21,000 कमी उत्पन्न असलं पाहिजे. अपंग व्यक्ती जर असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये ही इथे शिथिलता देण्यात आलेली आहे की त्यांचं उत्पन्न 50,000पेक्षा कमी असावं. अदरवाईज दुसरे जे आहेत त्यांच्यासाठी 21,000ची जी अट आहे ती शासन स्तरावरून ठेवण्यात आलेली आहे. जर 21,000च्या कमी आतमधला उत्पन्नाचा दाखला असेल आणि तुमचं 65 वर्षापेक्षा वय जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता. योजनेसाठी लागणारे अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करू शकता. अशा आजींचं स्वतः जाणं तिथे शक्य होत नाही, तर त्या गावामध्ये जेही युवक असतील किंवा तेथील कर्मचारी असतील त्यांनी अशा आजींना जे आहे त्या योजनेपर्यंत पोहोचून द्यावं. अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पोचपावती घ्यायला विसरू नका. योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतीलच. सो शासन स्तरावरून खूप साऱ्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जातात पण त्यांचा अशा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे लोक नाही पोहोचू शकत तर गावातील युवकांनी अशा व्यक्तींपर्यंत त्या शासन योजना राबवण्यासाठी मदत केली पाहिजे. केशाचे माये आम्ही दुमता आखे बी नाही दिसता. मी पाहतो ना, तू आणता खरी खाणे कुठं सोय नाही आहे. हे असा कागद पाहिजे घरात तो असेल ना, आधार कार्ड गिधार कार्ड काही नाका टोटेन डोके टोटेन बा आपण को मालूम नाही आहे. 1,500 रुपये भेटते ना, मग तू घेऊन ये. मी पाहतो जा, मी बसली आहे इथं. घरात असेल ना, छोटे घाट आहे बडमा ते बंगाट जिकू डोके जागा काय म्हणता येत नाही जुमता रे बेटा का रखाया का नहीं. इनका ढूंढ के रखा ना, हम आते बाद में फिर इनके घर में देखना होगा गिंगा तो येतो आम्ही अजून तू पाहून ठेवलो. आपण कुठं बाई तुला 1,500 रुपये भेटते ना, मग महिन्याचे 1,500 रुपये भेटते ना. रोएंगे तो रोटी भी रडू नको. डॉक्युमेंट आणते का, आधार कार्ड आण, आधार कार्ड. हे बाय पूरी अपन को ढूंढने को भी नहीं है. का रखा ना का तू ढूंढून. मी येतो मग संध्याकाळी.